साहित्य संमेलनाच्या मंचावरून मुलाखतीत नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर मर्सिडीजच्या बदल्यात पद देण्याचा आरोप केला। त्यावरून संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राऊतांनी पवारांनाच राजकीय चिखलफेकीसाठी जबाबदार धरलं आणि त्यानंतर शरद पवारांनी गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलंय। पाहूया। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झुडकारू शकत नाहीत। एका पदासाठी 2 मर्सिडीज या उद्धव ठाकरेंवरील नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून राजकीय वादळ उठले। त्यातच संमेलनातील राजकीय चिखलफेकीसाठी संजय राऊतांनी थेट शरद पवारांना जबाबदार धरलं। आता शरद पवारांनीही नीलम गोऱ्हेंचे उद्धव ठाकरेंबद्दलचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलंय। माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झुडकारू शकत नाहीत। ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे। पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही। आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना। आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना। त्यांचे विधान स्पष्ट सांगायचं जे मूर्ख होत याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता। राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 4 टर्म आमदारकी मिळाली तरी गोऱ्हेंनी विश्वासघातपणा केल्याची टीका केली। गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या हे माहीत आहे असं सांगून पवारांनीही गोऱ्हेंचा समाचार घेतला। ही कोण बाई आहे नीलम गोऱ्हे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं आहे। जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे। प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं। जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 3 झाले असावे, 4 आणि या सगळ्या 4 टर्म कशा मिळाल्यात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती। राऊतांनी गेल्या 10 दिवसात दुसऱ्यांदा शरद पवारांवर निशाणा साधला। दिल्लीत साहित्य संमेलनाच्याच मंचावरून पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार दिला। त्यावरून गद्दाराचा सन्मान केल्याची टीका राऊतांनी केली होती। आता ज्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंची मुलाखत झाली त्यातून गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर पदासाठी मर्सिडीजचा आरोप केला। त्यामुळे स्वागताध्यक्ष म्हणून पवारांवर राजकीय चिखलफेकीसाठी जबाबदार असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। यापैकी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा तर पवारांनी यथेच्छ समाचार घेतला, पण शिंदेंच्या पुरस्कार देऊन सत्कार करण्यावरून राऊतांना टोलाही लगावला। मी कोणाचा सत्कार करायचा नाही, याला यांची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, मी लक्षात ठेवीन। राऊतांच्या पवारांवरील वक्तव्यावरून शरद पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेत खटके उडत असल्याची चर्चा रंगली होती। मात्र त्यानंतर दिल्लीतच शरद पवारांनीच एखाद्यानं मत मांडलं म्हणजे विसंवाद होत नाही असं सांगून वादावर पडदा टाकला। आता नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरूनही पवारांनी आपल्या प्रतिक्रियेतून राऊतांचं समाधान केलेलं दिसतंय। गिरीश गायकवाडसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।